नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, कसे आहे तुम्ही? छान आहे. चला तर मग आज आपण पुन्हा भेटू, पुन्हा एक नवीन विषय शिकू आहे. आज मी वर्ग 9व्यावर घेणार आहे इतिहास. तर आज इतिहासमधला एक छानसा असा इंटरेस्टिंग टॉपिक आपण घेणार आहे. तर तो आहे आर्थिक विकास. तर आर्थिक विकास हा टॉपिक आपण त्यामधला आपण उपखंड घेणार आहे मिश्र अर्थव्यवस्था. आपण पाहणार आहे मिश्र अर्थव्यवस्था. त्याच्याबरोबर मला सांगा बरं मुलांनो की विकास म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे? विकास कशाला म्हणते? आणि मला सांगा की म्हणजे आर्थिक विकास कसा होतो, म्हणजे आर्थिक विकास कशाला म्हणतात? आणि अर्थव्यवस्था ही कोणत्या कोणत्या प्रकारची आहे तुम्हाला माहीत आहे का? तर पहा मग, तर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारताचा आर्थिक विकास होणार होता, तर तो कसा झाला, का झाला, हे आज आपण ह्या म्हणजे धड्यामध्ये पाहणार आहे. जर आपल्या भारताला आर्थिक धोरण असले पाहिजे, काय असले म्हणजे असं काही असं तज्ज्ञांना त्यावेळेस वाटलं आपल्या देशातही असं एक आर्थिक धोरण असलं पाहिजे. विकास जसं अर्थव्यवस्था वेगवेगळ्या प्रकारची राहते, खाजगी, मिश्र असं वेगवेगळी जी राहते, त्यामध्ये आपली अर्थव्यवस्था कशी असायला पाहिजे याचं कसं त्यावेळेस विचार विनिमय चालू झालं. स्वातंत्र्य भेटलं आणि त्याच्यानंतर तर त्यामध्ये आपला हा लेसन आहे. यामध्ये आपल्याला माहीत पडते की आपला आर्थिक विकास कसा झाला आणि काय काय त्यासाठी धोरणे आली. तर म्हणून आपण हा एक त्याच्यामध्ये शिकणार आहे. हा एक पूर्ण लेसनचा एक सार आहे का आर्थिक विकास कसा करायचा, तर आपण हे पाहणार आहे. तर चला मग आपण पाहू. चौथा धडा आहे आर्थिक विकास. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहे. म्हटलं मी तुम्हाला जसा भारताचा आर्थिक विकास कसा झाला, आर्थिक धोरण काय काय होते, हे सर्व आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहे. त्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्थाचा स्वीकार म्हणजे भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, तर आपण म्हणू भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. आणि का केला, कसा केला, तो पण आपण यामध्ये सविस्तर पाहू. पंचवार्षिक योजना भारताच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा नवीन म्हणजे चांगली एक दिशा देण्यासाठी काय केली, कोणती योजना आणल्या, त्यामध्ये पंचवार्षिक योजना आहे व त्याचे यश काय आहे, अपयश काय आहे, बँकांचे राष्ट्रीयकरण, वीज कलनी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1951 मध्ये नवे आर्थिक धोरण याचा विशेष अभ्यास करणार आहे. त्यामध्ये आपण पाहू मिश्र अर्थव्यवस्था. आपण याचा एक व्यवस्थित पाहू एक कसा काय आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर आपण पहिला टॉपिक पाहू मिश्र अर्थव्यवस्था. तर पहा, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू झालं. विचारमंथन म्हणजे विचार विनिमय चालू झालं. तर असे ग्रुप असं एक जागा बसला आणि विचार केला तर आपल्या भारताला कोणती अर्थव्यवस्था चांगली राहणार. त्यावर पंतप्रधानमंत्री कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणताही काय केला, त्यांनी टोकाचा मार्ग नाही स्वीकारला. तर त्यांनी कोणता मार्ग स्वीकारला? मध्यम मार्ग स्वीकारला. आणि त्यांनी काय म्हटलं, काही देशामध्ये भांडवलवादी अर्थव्यवस्था तर काही देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. तर भांडवलवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने हे समाजाच्या हातात असतात. तर भांडवलवादी जी अर्थव्यवस्था त्यामध्ये उत्पादनाची साधने हे कोणाच्या हातात असते, तर जे खाजगी मालक असेल त्यांच्या. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत कोणाच्या हातात राहते? समाजाच्या. तर पंडित जवाहरलाल नेहरू सर्व तज्ज्ञांसोबत बसले आणि विचार केला की भारतामध्ये कोणती अर्थव्यवस्था चांगली राहील. तर मग त्यांनी विचार केला की मिश्र अर्थव्यवस्था ही आपल्या देशासाठी छान राहील, चांगली राहील. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थेपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. या अर्थव्यवस्थेत आपणास 3 भाग दिसून म्हणजे असं थोडंसं खाजगी पण आणि थोडंसं सामाजिकरण अशी दोन्ही मिळून जी अर्थव्यवस्था राहणार त्याला म्हणते मिश्र अर्थव्यवस्था. आणि ती आपल्या भारतासाठी चांगली राहणार हे ठरवून त्यांनी कोणती अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले, तर मिश्र अर्थव्यवस्थेला. तर मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार झाले, जसे पहा, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. आपण पहिला म्हणून सार्वजनिक क्षेत्र, दुसरा खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. तर पहिला आहे सार्वजनिक क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असणार. उदाहरण संरक्षण, साहित्य उत्पादन. सार्वजनिक क्षेत्र ही यामधले जे जे उद्योगधंदे राहील ते पूर्ण कोणाच्या अंडरमध्ये राहणार म्हणते? सरकारच्या. जसे संरक्षण जे डिफेन्स राहते, देशाला जे डिफेन्स करते त्याचे जे साहित्य बनवलं राहते, जसे गन राहते, मशीन गन आहे, हात बॉम्ब आहे, गोला, जे पण जसे संरक्षणासाठी साहित्य राहते
त्याचा जो व्यवहार म्हणजे ज्याचे जे उद्योग राहणार ते कोणाच्या अंडरमध्ये राहणार, तर सरकारच्या अंडरमध्ये राहणार. त्याला आपण म्हणून सार्वजनिक क्षेत्रामधले जे काही राहणार ते उद्योग पूर्णपणे कोणाच्या अंडरमध्ये राहणार, तर सरकारच्या नियंत्रणाखाली राहणार. आणि खाजगी क्षेत्र, या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योगाच्या मालकीचे असतात. तर या क्षेत्रातील उद्योगधंदे कोणाच्या मालकीचे असणार, खाजगीमध्ये तर खाजगी याचे, पण त्याच्यावर सरकारी देखरेख आणि नियंत्रण पण असते, जसं उपभोग्य वस्तू. खाजगी क्षेत्री उद्योगधंदे, खाजगी क्षेत्रातील उद्योगधंदे हे कोणाच्या मालकीचे, खाजगी मालकीचे आहे. पण मालकीचे तर आहे, पण त्यावर पण तो बेलगाम नाही राहणार, त्याच्यावर पण नियंत्रण कोणाचं राहणार, सरकारचं राहणार. संयुक्त क्षेत्र, या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योगाच्या मालकीचे, तर काही सरकारी उद्योगाच्या मालकीचे. तसं मिक्स राहणार, म्हणजे काही संयुक्त क्षेत्र का कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कसं राहते, थोडंसं सरकारच्या मालकीचं चालते आणि थोडंसं कसं आहे खाजगीचं चालते. हे दोघे मिळून जे उद्योग चालते त्याला आपण म्हणू संयुक्त क्षेत्र. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते. या व्यवस्थेचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभाग. या अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेचे चांगले गुण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी. कोणता म्हणे, नफ्याची कारणे. नफ्याची कारणे म्हणजे पहा, हे जी आहे नफ्याची कारणे, उपक्रमशीलता, जे हे आहे नफ्याची कारणे, उपक्रमशीलता, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी कशात दिसून येते आपल्याला, मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाही. या सर्व कशामध्ये राहायला पाहिजे, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये राहणे. या अर्थव्यवस्था देश हिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक करणारी, पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाही. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. पहा, काही काही उद्योग असे आहे की त्याला खूप वेळ लागतो, बनायला वेळ लागतो, त्यामध्ये भरपूर पहिले भांडवल लावावं लागते आणि नंतर त्याचा फायदा मिळतो. तर त्यामध्ये खाजगी जे राहते ते लवकर समोर येत नाही, कारण की खाजगी उद्योगधंद्याजवळ लिमिटेड पैसा राहतो. त्यांना काय राहते, जसं उद्योग राहते तसा त्यांना फायदा भेटेल, नफा मिळेल, म्हणून यामध्ये कोणी येत नाही. तर यामध्ये कोण जास्त प्रमाणात सहभाग घेते, तर सरकार घेते. पहा, तुम्ही कधी पहा, लक्षात ठेवा, सरकारी जे सडक आहे, हायवे राहते, संरक्षण म्हणजे जे डिफेन्सला जे साहित्य लागते त्यामध्ये, रेल्वे, कालवे, बंदरे, जे विमानतळ आहे, हे शिक्षण, शास्त्रीय संशोधन, रस्ते, हे सर्व कोण बनवते, तुम्ही नेहमी पहा, लक्षात येईल तुम्हाला. हे सर्व कोणाच्या अंडरमध्ये राहते, सरकारच्या अंडरमध्ये, कारण की यासाठी भरपूर पैसा लागतो आणि याचा जो फायदा आहे कालांतराने मिळतो, लवकर मिळत नाही. म्हणून खाजगी उद्योग याच्यामध्ये समोर येते का नाही, तर याला मग कोण प्राधान्य देते, सरकारीच प्राधान्य देते, त्यालाच पुढाकार घ्यावा लागतो. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे वापरून आणि पंचवार्षिक योजनाचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. पहा, मग भारताने आता म्हणजे आता हे सर्वासाठी कोणती एक योजना पाहिजे, तर त्यासाठी मग भारताने कोणती योजनाचा विचार केला, पंचवार्षिक योजनाचा स्वीकार केला. भारताने विकासाची वाटचाल सुरू केली कशानं, पंचवार्षिक योजनाचा स्वीकार करून. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली. 1973मध्ये कोणतं धोरण अवलंबलं, औद्योगिक धोरण. या धोरणानुसार उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले. लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले. सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात सुरुवात झाली. तर पहा, मग आता काय झालं, 1973मध्ये औद्योगिक धोरणामध्ये विकासाची गती वाढली, तेव्हा औद्योगिक धोरण ठरवले. तर मग त्यावेळेस काय झालं, अवजड उद्योग, उद्योग घराणी, परकीय उद्योग यांचा प्रभाव काय केला, आटोक्यात आणण्यात आले आणि प्रादेशिक विकासाचा समतोल काय केला, साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले. तसं लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग या विकासावर काय केलं, मग लक्ष देण्यात आलं. तर मग त्यानंतर काय चालू झालं, मग सहकार क्षेत्र, तर त्याच्यावर लक्ष देण्यात आलं, सुरुवात झाली तेव्हा. तर पहिले आपण पाहू पंचवार्षिक योजना. कोणती योजना पाहू आपण, पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना, तर पंचवार्षिक योजना म्हणजे काय पाहू आपण.
भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. भारत स्वतंत्र होईपर्यंत माहीत आहे आपल्याला ब्रिटिशांनी आपल्याला पूर्ण शोषून घेतले होते. आपल्याला आर्थिकदृष्ट्याने एकदम हतबल आणि गरीब केलं होतं त्याने. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती आणि उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता, तसेच ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यासंबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या. त्या सोडवण्यासाठी नियोजनाची काय होती, गरज होती. 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. कोणी केली नियोजन मंडळाची स्थापना? तर आपण काय म्हणू, भारत सरकारने केली. त्यावेळेस कोण होते त्याचे अध्यक्ष? तर आपले कोण म्हणू आपण, पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू या मंडळाचे काय होते, अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास नियोजनाची आखणी अंमलबजावणी, यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली. ही योजना म्हणजे काय म्हणू आपण, पंचवार्षिक. जी 5 वर्षाची योजना होती, प्रत्येक वर्षी वेगवेगळी होती, त्याला म्हणू आपण पंचवार्षिक योजना. त्यामध्ये कशाचा समावेश करण्यात आला होता? आर्थिक विकास, नियोजनाची आखणी, अंमलबजावणी. यामध्ये कोणाचा सहभाग राहणार? म्हणजे लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास. म्हणजे लोकांचा सहभाग व्हावा आणि ज्यांचा सहभाग झाला त्या व्यक्तीचा काय व्हायला पाहिजे, विकास पण व्हायला पाहिजे. या अशा टाईपची त्यांनी काय केली, एक योजना तयार केली, त्याला म्हणू आपण पंचवार्षिक योजना. नियोजनाचे मूलभूत तत्व: एखाद्या देशातील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व होते. म्हणजे एखाद्या देशातील सामग्री आहे, जेवढी सामग्री आहे त्याचा सर्वात कसं व्हायला पाहिजे, प्रमाणशीर वाटप व्हायला पाहिजे व तेथील मनुष्यबळाचा योग्य काय व्हायला पाहिजे, वापर झाला पाहिजे व त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी आणि त्या देशातील जनतेच्या काय झाला पाहिजे, गरजा भागवण्यासाठी. हे एक उद्दिष्ट कशाचं आहे, नियोजनाचं राहते. नियोजनाचे मूलभूत तत्व आहे. तर नियोजनाची उद्दिष्ट पाहू आपण. काय होती? भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहे: राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, मूलभूत उद्योगावर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे, अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पन्नात वाढ घडवून आणणे. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे, त्यांचं उद्दिष्ट होतं की पहिले राष्ट्रीय उद्योगावर वाढ व्हायला पाहिजे, मूलभूत उद्योगावर पण त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे, देश स्वावलंबी बनायला पाहिजे, अन्नधान्याच्या बाबतीत कृषी उत्पन्नात वाढ घडवून आणणे, पुरेशा मनुष्यबळाचा उपयोग करून वाढत्या प्रमाणात रोजगार निर्माण करणे, प्राप्ती आणि संपत्ती यामध्ये विषमता दूर करणे, वस्तूच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे, कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे, दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे, सामाजिक सेवाचा विकास करणे, आर्थिक क्षेत्र आणि स्वावलंबनी करणे, हा काय होते या योजनाचा उद्दिष्ट होणं. आणि पहिली पंचवार्षिक योजना पाहू आपण. पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली झाली? 1951 ते 1956 यामध्ये झाली. तर या मला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय सांगितलं आहे, या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन व पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. हे पहिली पंचवार्षिक योजना ही आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. यामध्ये त्यांनी काय केलं आहे, सामाजिक विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, म्हणजे जे गरजा आहे, मूलभूत गरजा आहे, त्यामध्ये काय केलं त्यांनी, मेन त्याच्यावर लक्ष दिलं, फोकस दिला आणि त्यामध्ये विकासाची काय केली, पायाभरणी केली. म्हणजे तिथून सुरुवात केली का आता हे जे आपले मूलभूत गरजा आहे त्यामध्ये आपली काय विकास. तर आपण आज आपण पहिली पंचवार्षिक योजना पाहिली. आपण याच्यानंतर दुसरी, तिसरी आणि चौथी, पाचवी पंचवार्षिक योजना पुढे पाहू. तर मेन आपला टॉपिक आज मला पाहायचं होतं फक्त आपण मिश्र अर्थव्यवस्था. तर मी तुम्हाला या मिश्र अर्थव्यवस्थेवर काही प्रश्न विचारते, मला सांगा बरं, तुम्हाला येते का? आपण मिश्र अर्थव्यवस्था कशाला म्हणू? आपण म्हणू मिश्र अर्थव्यवस्था कशाला म्हणू, ज्यामध्ये काय म्हणू आपण, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये कशाचा समावेश होते, खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्राचा ज्यामध्ये समावेश होते त्याला आपण म्हणू मिश्र अर्थव्यवस्था. आणि तुम्हाला एक गृहपाठ देते, ते घरून करून आणा बरं तुम्ही. मला सांगा तुम्ही, म्हणजे आपण जे मिश्र अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये 3 भाग प्रामुख्याने दिसून येते. तर ते 3 क्षेत्र कोणते कोणते आणि त्यांची माहिती सविस्तर लिहा. तर हे तुम्ही हा एक गृहपाठ आहे, हे तुम्ही लिहून आणायचा. तर चला मग आजचा आपण हा
विषय इथेच थांबू. पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओला घेऊ. पुढची जे पंचवार्षिक योजना आहे त्याला कसं एकदम असं गडबडीने समजवणं होणार नाही, तुम्हाला आरामशी समजते येणार, कारण की हा एक मेन असा छान असा टॉपिक आहे. तर तो छान असा बसा की भारतातल्या अर्थव्यवस्थेला कशी सुरुवात झाली आणि कसे त्यामध्ये विकास झाला. तर आपण पुढील 4 जे पंचवार्षिक योजना होत्या आणि त्याच्या पुढे योजना आहे, पंचवार्षिक योजनेच्या पुढे अजून योजना आहे, त्या पण आपण पुढल्या टॉपिकमध्ये बघू. तर चला मग मी हा इथं व्हिडिओ माझा संपवते. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ छान वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून प्रश्न विचारा, काही उत्तरे द्या आणि माझा व्हिडिओ कसा झाला हे पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका. तर चला, धन्यवाद.